महाराष्ट्र स्टेट हायवे। जय जवान जय किसान मित्रांनो, आपल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ग्रुपवरती बनवण्यासाठी मी एक छोटा व्हिडिओ केलेला आहे। सध्या मी बेळगाव या मनोज पाटलांच्या दौऱ्यावरती आहे आणि मुद्दाम हा व्हिडिओ चालता चालता आपल्यासाठी बनवला आहे। आपण पाहू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणात हिरवीगार शेती भर उन्हाळ्यात आणि एप्रिलच्या महिन्यात देखील इतकी चांगल्या पद्धतीचं शेतशिवार इथलं आहे आणि ते पाहत असताना निश्चितपणे तुमच्या सगळ्यांसाठी ग्रुपच्या माध्यमातून मला टाकण्यासाठीचं मोह आवरला नाही म्हणून मी ते टाकलो। आपण पाहतात ऊसाची शेती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। मराठवाड्यातल्या भागातल्या लोकांना खरं तर हिरवगार उन्हाळ्याच्या दिवसात पाहायला मिळणं दुर्मिळच आहे। मराठवाडा हा कायम अतिदुर्गम आणि सिंचनाखाली नसलेलं क्षेत्रफळ जास्त असल्याने आपल्याला अशा पद्धतीचं कुतूहल आणि नवल वाटणं उन्हाळ्यात हिरवगार पाहिल्यानंतर साहजिकच आहे। आणि ते पाहिल्यानंतर मला वाटलं की चला यामागचे काय कारण आहेत। सिंचनाच्या सुविधा मुबलक प्रमाणात इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचंच कारण आहे की आपण सिंचनाची शेती इतक्या चांगल्या पद्धतीने या भागात आहे। या लोकांमध्ये सदनता आहे, मुबलक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा आणि पाणी असल्यामुळं शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सदनता त्यांच्यामध्ये आहे। हे एक कारण त्यामागचं आहे। म्हणून नेहमीच आपण मराठवाडा हा अविकसित का राहिला आहे तर त्याचं कारण आहे जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प सोडता आपल्याकडे सिंचनाचे इतर प्रकल्प नाहीत। पण यांच्याकडे पूर्णा नदी आहे, पंचगंगा आहे। या नदीच्या माध्यमातून मोठमोठी धरणं या ठिकाणी कोल्हापूर आणि या परिसरात आहेत। सध्या आम्ही हातकणंगले या तालुक्यातील इचलकरंजी या ठिकाणी आहोत आणि नरसोबाच्या वाडीला चाललेलो आहोत। तर आपण पाहतात नारळाची शेती, ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि खरोखर चांगल्या पद्धतीने राज्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं आणि सिंचनाच्या सुविधा मराठवाड्यात देखील उपलब्ध करून दिल्या तर येत्या काळामध्ये मराठवाडा देखील इतकाच उन्हाळ्यात हिरवागार पाहायला मिळेल अशीच आपण अपेक्षा राज्यकर्त्याकडून व्यक्त करूयात आणि थांबतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।